चालली भाऊ ती चालला तर दादा लागलाय महाग पॅन्ट बघ पॅन्ट हा बघायला रात्रीची बड्डेची तर आईनं खीर ती केली परत परत दाखवते आता ही निघाले ते आईला आई आता इकडं काय दिसत नाही बाय अंधारात दिसते तर चला आता आईला घालवून येते मी आईने सकाळ धरणं काम ती करून काय मुदाम झाल्याने झालंय बघा आमचं सकाळी उठल्या म्हणजे रात्री वाजल्यावर एक झोपायला आणि परत उठाय वाजल्या 7च त्याच्यामुळं लागायला चिखलाला लागायला वाजले 8 आता चिकूल व्हायला वाजले 1 आणि 1 वाजेपर्यंत आई बसली आता सगळं काम ती केलं काय काय स्वयंपाक ती केला म्हणजे कधी पण येऊ द्या बसत नाही सगळं असं हे करत असते तर चला तिला घालवून येते आता मी तर चालली आता आईला घालवायला आई पुढं नात महाग बघा आजी नाती कधी देखा हा होय तायडा येते त्या का ओळखू आमचं त्यात संपला बॅलन्स लय अवघड झालंय आतापर्यंत घेतलं भावाचं वायफाय आता घ्यायचं मालकांचं त्याच्यामुळं ती जेवत नाही दादा तेव्हा ती जावं पाहुणं तो का तिकडं कधी माघारी तू आता पुढल्या वर्षी या वर्षी नाही काय येत तर आईने घेतले ते आई चालली मावशीच्या सवासने जेवायला वाटतं त्यांनी बोर बीर काय घेतले ते तिकडं मावशी कर हा दाखवलं घेऊ पण मागणं आहे का तर बर्थडे बॉय संपला आता काल तर जाऊया काय तर कार्यक्रमांनाच येत असतंय कोणी पण त्याच्यामुळं माझी आई लय दिवसातनं आली बघा वर्षातनं 2 वर्षातनं आली ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तेव्हा असंच उभे आली लगेच गेलते तर आमच्या आईला कधी माहिती नाही पलीकडल्या साईडला काम ती करायचं पण वायदा आरून मधनं सरळ गेला आई मला 10 रुपये देते मी म्हणलं तुझं ठेव म्हणलं मला काय नको 10 रुपये बारके लेकराला त्या दोघांना दिलं 10 रुपये मग म्हणते तुम्ही माझं लेकरू आहे म्हणून 10 रुपये देते मला तर काय लाजली का तर बघावं कसं कसं आता कामाच्या टायमाला बघा यांच्या येण्याची घालायच्या तर ती काढायला लागली गुतळा तर 2 येण्या घालायच्या आणि अशी पण कमेंट आली ती मला की दादा शाळेत जात नाही का तर दादा शाळेत जातो तर त्याचं पण हो का उरकायला लागली मी दोघाचं उरकायचं आणि मग मला परत कामाला जायचं याचं उरकायचं याचा डबा भरायचा डब्याला काय नसतं या रात्रीचंच केलेलं असतं तेच द्यायचं परत 9 वाजता भात असतं ही तर काय नेत नाही चहा पण पेत नाही शाळा सुटूच तर 12 वाजेपर्यंत तिला जावं लागतं 7ला त्याला जावं लागतं 8ला 3ला तर असं उरकायचं बघा सकाळ सकाळ आणि ती आणते तिकडून भुसा हा का ते चाललंय त्यांचं भुसा आणायचं हो का यांचं चाललंय भुसा टाकायचं आहे का तर बघावं का अशी निघालत असते मी तरी ताई आहे माझ्यापेक्षा उंच त्याच्यामुळं मला हे करावं लागतंय असं आणि जी केस अशी जी मऊ व्हायची म्हणताय लय मऊ व्हायची नसती तर आज आमच्या हाय सुट्टीचा दिवस ती एक झाली आता इकडली दुसरी
असं करायचं. लय एक तरी काम आहे का माझ्या माग? लेकरांसकट बघायचंय का नाही? का गुतली का? तर हे जी ह्यानी एक खाली येते आणि एक वर येते. दे. त्यांनी घेतला भुसा ते टाकून आणि का अशा येण्या थांबके नका अशा येण्या घातल्या. मागणं ते असा सरळ भाग असते, कुठं वाकडा तिकडा सुद्धा नसते. तर ह्याचं चाललंय हे करायचं, भांडी वाजवायचं. डबा आता हो का कसा आहे हिरो नटला का? तर झालं उलटाच भांग पाडला. आता याचा सरळ भांग पाडते, याला तेल लावते आणि मग झाले 2 लेकरांचं. परत ह्याला थोडा चिकल घ्यायचा आणि ह्याला सोडून यायचं. तर ते पण दाखवते तुम्हाला सोडून यायचं ते. बघा आता दादाला सोडायला चालली आहे का? एवढं थापलंय त्याचा बाहेर झाला टाईम 7:30 वाजल्या. एवढं थापलंय आणि त्याचा चिकून घेतला. तर आता जाते. लय लांब पण शाळा आहे, जवळ पण नाही. हे असा रोजचा बघा आपल्याला रोजचा टाइम हे आहे असं. रोडवरनं गाडी असते ते, त्याच्यामुळं सोडायला जावंच लागतं. या 24 तास गाडी असते ते. हो का ही महाग. मी त्याची डबाची पिशवी घेऊन पुढं. तर आज त्याचा आहे तर पेपर आणि बघा सोडून आता चालली घरी. तर पाय ना पाय गाठते तर बघा. परत अजून पोशाख आपला घालायचा, शर्ट काप आणि परत अजून चालू काम. तर वरती येऊस तर चिकूल तर होत नाही 12-1 वाजेपर्यंत. मग परत तिथनं त्यांचे वडाताण करायचे स्वयंपाकाचे. आताच काय चहा बिस्किट खाऊन गेलेली. परत आज आणायला जायचं या, पण परत गाडी असते मालकाची, त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नाही. तर चला आता हो का इतके लांब आहे अजून दिसते का? पाय ना पाय गोळ लय म्हणजे लय. बघा झालंय मी आणलं तवा चिकन. मग मला आता नाही, आता नाही का? काय 3 वाजू द्या. आज काय 3 वाजू द्या. आज शनिवार आहे, आज काय बर्थडे. तर एवढं झाली त्यांची वय. आमचं आता बघू पुढे गेल्यावर अजून कसं आहे. त्या भाऊचं काय झालंय तर मला येता येता वांग एक गवल्या बा. जाऊ ते वाटलं पण बघा यांची पण एक वळ झाली. हा होय बा, एक वळ झाली की बिघडले. गोळी गिळा एक काय आता आमच्यात बियाणाचं पण नाही. आडीवर तिडे टाकून बसलेत आहे का? चला चला उठा बाय, आता उशीर झालाय. हा तर चला आता सगळ्याला बाय.